नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की महसूल न्यायाधिकरणांकडे जर काही वाद प्रलंबित असतील जमिनी स्वरूपाचे, तर ते वाद हे कशा पद्धतीने निकाली काढण्यात येतील आणि त्यासाठी कालमर्यादा किती याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील शासन निर्णय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालय यांनी दिलेले जे काही महत्त्वपूर्ण जजमेंट असते तर त्यांची देखील माहिती व्हिडिओच्या स्वरूपातून घेत असतो. त्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये देखील महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तो निर्णय काय, तर महसूल अधिकारी जसे की तहसीलदार असतील, प्रांत असतील, नायब तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील आणि त्यानंतर मंत्रालय यांच्याकडे जर शेतकऱ्यांचे काही वाद हे प्रलंबित असतील जमिनी संदर्भातले, मग त्यामध्ये तुमचा सातबाऱ्यावरती नाव कमी करणारा वाद असो, जमिनीचे चतुर्सीमांचा वाद असो, किंवा त्याच्यामध्ये वारस नोंदी संदर्भातला वाद असो, फेरफार, म्युटेशन, एंट्री घेण्या किंवा रद्द करण्यासंदर्भातला वाद असो, महसूल संदर्भातले जे काही वाद असतील तर ते वाद आता लवकरात लवकर निकाली काढण्यासंदर्भातल्या सूचना महसूल मंत्री यांनी दिल्या. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जर अशा स्वरूपाचे वाद हे जर महसूल न्यायालयामध्ये प्रलंबित असतील तर ते वाद हे जवळपास 3 महिन्याच्या आत निकाली काढावेत. म्हणजे काय, तुमचं जर प्रकरण तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि मंत्रालयामध्ये प्रलंबित असेल तर अशा परिस्थितीमध्ये एकाच ठिकाणी असलेलं प्रकरण हे जवळपास 3 महिन्यात निकाली झालं पाहिजे. याचं कारण काय, कारण दिवसेंदिवस महसूल न्यायालयांमध्ये जो काही वाद प्रकरण आहेत तर त्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे पेंडन्सी येत आहे. त्याचं दुसरं कारण असं असतं की प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या कामाव्यतिरिक्त इतर देखील प्रशासकीय जबाबदाऱ्या असतात, त्याच्यामुळे त्यांना त्या न्यायालयीन कामाकडे जास्त लक्ष देता येत नाही. त्यानंतर मध्ये निवडणुका जर आल्या तर त्याच्यात तीन एक महिने तो वेळ जातो, त्यामुळे देखील त्याच्यात प्रलंबित राहण्याचं प्रमाण वाढतं. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी सांगितली की जर एकाच न्यायाधिकरणाकडे म्हणजे तहसीलदारकडे जर आपण काही अर्ज दाखल केला असेल, रस्ता मिळण्याचा असेल किंवा तुमच्या सातबाऱ्यावरील नाव कमी करण्यासंदर्भातला असेल किंवा इतर अधिकारातील नाव कमी करण्यासंदर्भातला असेल, तर अशा प्रकरणांमध्ये कमीत कमी 1 वर्ष ते 2 वर्ष कालावधी लागतो. मग त्यांचं म्हणणं असं आलं की जर एकाच न्यायाधिकरणाकडे 1 किंवा 2 वर्ष वेळ लागला तर त्या व्यक्तीला न्याय कधी मिळणार आणि त्याचं जे काही त्याचे नुकसान जे होत आहे तर ते कधी भरून निघणार. तर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महसूल मंत्र्यांनी हा निर्णय घेतला. मुळात परिस्थिती अशी असते की आजवर महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून किंवा शासकीय परिपत्रकाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, परंतु त्या निर्णयांची किती अंमलबजावणी होते हा देखील एक प्रश्न असतो. त्यामुळे या निर्णयाची देखील किती स्वरूपात अंमलबजावणी होते हा देखील भविष्यात ठरणारा प्रश्न असेल. त्यामुळे मित्रांनो, आजचा हा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी तुमच्या प्रकरणांना या निर्णयाची जर जाणीव करून दिली अधिकाऱ्यांना तर तुमचं प्रकरण हे लवकरात लवकर चालू शकतं आणि तुम्हाला न्याय हा लवकरात लवकर मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसंदर्भात बावनकुळे साहेबांनी त्यांच्याकडे असलेले म्हणजे महसूल न्यायालयात दाखल असलेले दावे, अर्ज, अपील हे 3 महिन्यात निकाली काढण्यासंदर्भातल्या आदेशासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती घेतली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद केलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.